तुम्ही कधी कच्च्या कैरीची आणि टोमॅटोची चटणी खाल्ली आहे का? नाही? चला तर मग आज मी दाखवते. कैरीचं सीझन अजूनही संपलेलं नाहीये, त्यामुळे कच्च्या कैरीची आणि टोमॅटोची चटणी मी कशी बनवली आहे ते. त्यामध्ये 2 टोमॅटो, 1 कांदा, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 बेडगी मिरची, 1 कैरी, लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे. पॅनमध्ये तेल गरम करत ठेवायचं. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर कापलेले टोमॅटो, कैरी अशी लावून घ्यायची. वरून 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायच्या, बेडगी मिरची घालायची, मीठ घालायचं, झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटासाठी अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचं. मिनिटानंतर असं सगळं मऊसर असं मस्त शिजलेलं असतं. आपली कैरी ही अगदी मऊसर शिजलेली आहे. आता हे सगळं थंड करायला ठेवून द्यायचं. थंड झाल्यानंतर टोमॅटोची फक्त साल काढून घ्यायची. बाकीचं सगळं मिश्रण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घ्यायचं. बेडगी मिरचीची साल थोडी शिजत नाही, कडक असते ती, त्यामुळे बाजूला बेडगी मिरची काढून घ्यायची. बेडगी मिरची फक्त काढून घ्यायची. बाकीचं सगळं मिश्रण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घ्यायचं. ही मिरची सुरीच्या किंवा मी असं कैचीच्या साहाय्याने अशी बारीक कट करून घेते, तशी कट करून घ्यायची, जेणेकरून ती बारीक होईल आणि मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होईल. चला आता पटापट ही कट करून घेतलेली आहे. हे मिक्सरचं भांड्यामध्ये मीठ घालायचं, बेडगी मिरची पावडर घालायची आणि झाकण लावायचं आणि बारीकसर वाटून घ्यायचं. आता ज्या पॅनमध्ये आपण हे शिजवून घेतलं होतं त्याच पॅनमध्ये मी काढून घेते, जेणेकरून आपल्याला कांदाही मिक्स करता येईल. बारीक कांदा कट करून घ्यायचा आणि चटणीमध्ये मिक्स करायचा आणि मस्त अशी चटणी एन्जॉय करायची. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. या रेसिपीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. तिथून तुम्ही सविस्तर व्हिडिओ पाहू शकता. बाय.